सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय येथे हजर झालेला आहे। त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। पुढची प्रक्रिया काय असेल फक्त तेवढं एक सांगा। पुढची जे CIDचे DYSP आहेत जे ह्या गुन्ह्याचा तपास करतात त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल। आज सुबह 12:30 के दरमियान केज पुलिस स्टेशन बीड जिला के CR नंबर 638/2024 ऑफेंस में जो फरार आरोपी वाल्मिक कराड वो अपने खुद से CID मुख्यालय पुणे पे हाजिर हो गए हैं। उनको हमने ताबे में लिया है और आगे की कार्रवाई के लिए उनको पहले उनकी थोड़ी पूछताछ करने के बाद आगे की कार्रवाई के लिए जो उसके आयो है तपास करने वाले श्री अनिल गुजर DYSP बीड यूनिट CID के उनके ताबे में लेने के लिए हमने उनको रवाना किया है। आणि CIDचे DIG सारंग आव्हाड यांनी आत्ता या क्षणाला माहिती देऊ केलेली आहे आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की कराडला CIDच्या ताब्यात देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कराडला केज CIDच्या ताब्यात देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आता पुढला तपास जो आहे तो यापुढे तिथेच केला जाईल असं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आज 12:30च्या सुमारास पुण्यामध्ये अखेर वाल्मिक कराडला शरण यावं लागलं। न्यूज 18 लोकमतने सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी देऊ केलेली होती की येणाऱ्या 24